हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण आज MCQ सिरीज सुरू केली होती इतिहासावर. MPSCला विचारलेले प्रश्न. तर त्याचा आपण पहिला भाग ऑलरेडी कव्हर केला, दुसरा भाग पाहतोय. दुसऱ्या भागामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचे अचूक उत्तरं हे पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे अलेक्झांडर डप याने 1830 मध्ये कलकत्ता येथे टिंबटिंबची स्थापना केली. आता एकदम सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे स्कॉटिश चर्चेस कॉलेज. तर अलेक्झांडर डप यांनी 1830 मध्ये कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेजची स्थापना केलेली होती. मग आता 3 ऑप्शन इतर तुम्ही इलिमिनेट कसं करू शकता. पहिलं लक्षात घ्या, कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज. कलकत्त्याचे मेडिकल कॉलेज हे 1835 ला स्थापन झालेलं आहे, आणि कुणी केलेलं आहे तर ते लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेलं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. त्यानंतर पुढे आपण बघितलं फोर्ट विल्यम कॉलेज कुणी स्थापन केले, तर याची स्थापना दिवस खूप महत्वाचा आहे. 10 जुलै 1800 असा स्थापना दिवस आहे याचा. 10 जुलै 1800. आणि हे कोणी स्थापन केले तर लॉर्ड वेल्सली यानं स्थापन केले. फोर्ट विल्यम कॉलेज कोणी स्थापन केलं? लॉर्ड विल्यम वेल्सली, 1800 साली. कलकत्ता मेडिकल कॉलेज 1835 विल्यम बेंटिक. त्यानंतर राहतं ते म्हणजे हिंदू कॉलेजची स्थापना आहे 1817 मध्ये. हिंदू कॉलेजची किती 20 जानेवारी 1817. आता हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेण्यामध्ये काही महत्त्वाची नाव म्हणजे राजाराम मोहन रॉय आहे, राधाकांत देव आहेत, त्यानंतर रश्मी दत्त आहेत, राणी रश्मोनी आहेत, त्यानंतर डेव्हिड हेयर, हे सगळे हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये येतात. आणि राहिलं शेवटचं कुठलं? स्कॉटिश चर्चेस कॉलेज 1830. म्हणजे हे सर्व कॉलेज आहेत ना, तुम्हाला या प्रश्नामधून बराच रिव्हिजन होते. परत एकदा सांगतो, अलेक्झांडर डप 1830 कलकत्त्याला स्कॉटिश चर्चेस कॉलेज स्थापन केलं. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना 1800 साली लॉर्ड वेल्सलीनं केली. कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज 1835 ला लॉर्ड विल्यम बेंटिकनं स्थापन केले. आणि हिंदू कॉलेज 1817 साली स्थापन झालं होतं. त्याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता तर राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, त्यानंतर रश्मी दत्त, त्यानंतर राणी रश्मोनी, या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यामुळे एका प्रश्नामधून तुमचा बराचसा भाग कव्हर होऊ शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये टिंबटिंब जयंती साजरी केली. म्हणजे कोणाची जयंती साजरी केली होती? कबीर, मॅझेनी, आदिलशाह आणि अकबर. आता मॅझेनी म्हणलं तर इटलीचं तुम्हाला लक्षात येतं. नाशिक म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं नाशिक क्रांतिकारक म्हणलं की विनायक दामोदर सावरकर त्यांच्या संदर्भात. परंतु याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर, म्हणजे अकबर. हे लक्षात घ्या. म्हणजे धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधल्या ज्या क्रांतिकारकांनी 1906 मध्ये अकबर जयंती साजरी केलेली होती. परीक्षेला हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या टिंबटिंब यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली. असा प्रश्न विचारला. आता हा सुद्धा उत्तर सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. त्याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे किसन फागोजी बनसोडे. किसन फागोजी बनसोडे यांनी सन्मार्ग बोधक निराश्रित समाज हा 1903 ला स्थापन केला होता. आणि 1907 साली काय स्थापन केलं होतं त्यांनी तर चोखामेळा मुलींची शाळा, हे 1907 साली स्थापन केलं होतं. किसन फागोजी बनसोडे किंवा त्यांना बनसोडे असंही म्हटलं जात होतं. त्यांनी ना महत्वाची 2 वृत्तपत्र सुरू केली होती. किसन फागोजी बनसोडे यांनी 2 महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती. एक सुरू केलं होतं ते 1910 साली केलं होतं. आणि 1910 साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याला सुद्धा नाव निराश्रित हिंद नागरिक दिलं होतं. काय नाव दिलं होतं? निराश्रित हिंद नागरिक असं नाव दिलं होतं. आणि 1918 साली आणखी एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं 1918 साली, आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं मजूर पत्रिका. लक्षात घ्या, किसन फागोजी बनसोडे यांनी 2 महत्वाची वृत्तपत्र सुरू केली होती. 1910 साली त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं त्या वृत्तपत्राचं नाव होतं निराश्रित हिंद नागरिक. काय होतं? निराश्रित हिंद नागरिक. आणि 1918 साली आणखी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव होतं मजूर पत्रिका. काय होतं? मजूर पत्रिका. त्यामुळे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल ह्या गोष्टी
दोन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. पहिलं लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी अस्पृश्यांना हक्क मिळावे म्हणून 1903 साली सन्मार्ग बोधक निराश्रित समाज स्थापन केला. 1907 साली चोखा मेळा मुलींची शाळा सुरू केली. तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, 1910 साली निराश्रित हिंद नागरिक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि 1918 साली मजूर पत्रिका हे सुद्धा वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची व्यक्ती येते ते म्हणजे गोपाळबाबा वलंगकर. आता या प्रश्नामध्येच दिले तर तेही आपण एकदा शॉर्टमध्ये पाहूया. गोपाळबाबा वलंगकर यांना काय म्हटलं जातं तर ते दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. दलित समाजामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाचा समावेश होतो किंवा कोणाचं वर्णन केलं जातं तर ते गोपाळबाबा वलंगकर आहे. गोपाळबाबा वलंगकर यांचं सांगायचं झालं तर त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे विटाळ विध्वंसन. तुम्ही ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल. विटाळ विध्वंसन हा गोपाळबाबा वलंगकर यांचा महत्त्वाचा ग्रंथ 1888 सालचा आहे. किती सालचा आहे? 1888 सालचा विटाळ विध्वंसन. आणि या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केले. त्याचबरोबर 1890 साली ना त्यांनी एक महत्त्वाचं समाज संस्था स्थापन केली होती, त्याला अनार्य दोष परिहार समाज. अनार्य दोष परिहार समाज असं म्हटलं जातं. 1890 साली गोपाळबाबा वलंगकर यांनी अनार्य दोष परिहार समाज ही संस्था स्थापन केली होती. कशासाठी केली होती तर अस्पृश्य निर्मूलनासाठी केली होती. आणि 1890ला त्यांनी जी संस्था स्थापन केली होती तर ते ठिकाण आहे दापोली. कुठं म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो, गोपाळबाबा वलंगकर यांच्याबद्दलच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं लक्षात ठेवायचं स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य, गोपाळबाबा वलंगकर दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर होते. दुसरं म्हणजे 1888 साली त्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तिका किंवा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून जे अस्पृश्यता आहे त्याचं खंडन केलं. 1890 साली त्यांनी काय केलं होतं तर अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला. अनार्य दोष परिहार समाज आणि कुठं स्थापन केला होता तर दापोलीला. कशासाठी केला होता तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेला होता. हे झालं गोपाळबाबा वलंगकर. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती याच्यामध्ये शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी बरेचसे लेख लिहिले, परंतु त्यांनी सुरू केलेलं पहिले दलित पत्रकार म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं 1908 साली. 1908 साली त्यांनी पहिले दलित मासिक सुरू केलं होतं. एक महत्त्वाचं मासिक आहे. त्या मासिकाचं नाव आहे सोमवंशीय मित्र. काय नाव आहे? सोमवंशीय मित्र. लक्षात ठेवा, शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 एक्झॅक्टली जर डेट तुम्हाला सांगायची झाली तर ती 5 जुलै आहे. 5 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र ह्या नावाचं एक पहिलं दलित मासिक लिहिलं होतं, त्यामुळे ते जास्त चर्चेत आलेले होते. त्याचबरोबर 1910 साली त्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा सुद्धा आयोजित केलेली होती. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्याबाबत सप्टेंबर 1929च्या संदर्भातले. सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता, पुण्यातला पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता, त्याचं नेतृत्व सुद्धा शिवराम जानबा कांबळे यांनी केलं होतं सप्टेंबर 1929 मध्ये. म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं? पहिलं लक्षात ठेवा, 5 जुलै 1908 सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पूर्णपणे स्वतःचा अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. त्याचबरोबर त्यांनी 1910 साली सोमवंशी हितवर्धक सभा आयोजित केली होती. सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यातलं जे पर्वती मंदिर आहे तिथं जे प्रवेश आंदोलनाचं झालं होतं त्याच्यामधलं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. आणि शेवटी विठ्ठलरामजी शिंदे म्हटलं तर डिप्रेस क्लासेस मिशन त्याच्यासाठी संदर्भात येतं 1906 साली. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यांच्याबद्दल आपण एवढ्या गोष्टी केल्या. दुसरं म्हणजे 1917ला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्य विरोधाचा ठराव संमत मांडला होता आणि ते संमत पण झालेला होता. यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले? वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलुखात कोणी सामील करून घेतले? थोडासा महत्त्वाचा आणि एकदम भारी प्रश्न आहे. आता याचं जर उत्तर जर तुम्ही बघितलं तर अचूक उत्तर आहे लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन यांचा कार्यकाळ जर तुम्ही नीट पाहिला तर तो येतो 1884 ते 1888. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय कोण होते?
व्हाईसरॉय म्हणू शकतो त्यांना आपण, लॉर्ड डफरीन होते. लॉर्ड डफरीनमध्ये का लक्षात ठेवायचं आहे, कारण लॉर्ड डफरीन, आता ह्या ज्या प्रश्नाच्या संदर्भात थोडं पाहूया. या प्रश्नाच्या संदर्भात का लक्षात ठेवायचं आहे, तर जानेवारी 1886 हे इयर लक्षात ठेवा, डेट. जानेवारी 1886 मध्ये जो उत्तर ब्रह्मदेश आहे तो भारतामध्ये विलीन करून घेतला होता. त्याला अप्पर बर्मा म्हटले, उत्तर, कारण तिसरं ब्रह्मयुद्ध झालं होतं ना, त्या तिसऱ्या ब्रह्मयुद्धामध्ये लॉर्ड डफरीन यांनी उत्तर ब्रह्मदेश भारतात विलीन करून घेतला होता. त्यामुळे वरच्या ब्रह्मदेशला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले, तर ते लॉर्ड डफरीन आहेत. लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्येच लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती. लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती 1886 ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली, चार्ल्स अचिसन. नाव काय, चार्ल्स अचिसन, लक्षात ठेवा. लॉर्ड डफरीन यांच्याच कार्यकाळामध्ये काय झालेलं होतं, तर ह्या गोष्टी मला लक्षात राहणं गरजेचं आहे. लोकसेवा आयोगाची स्थापना 1886 ला चार्ल्स अचिसन यांच्या नेतृत्वामध्ये किंवा अध्यक्षतेखाली झाला होता. 1887 साली लॉर्ड डफरीनच्याच कार्यकाळामध्ये पंजाब कुळ कायदा संमत करण्यात आला होता. पंजाब कुळ कायदा 1887 ला. हाही पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड डफरीनच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी लेडी डफरीन फंड होता. तुम्हाला जर परीक्षेला असा प्रश्न विचारला, प्रश्न काय आहे, पंचदेह प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या संदर्भामध्ये आहे, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, पंचदेह प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या संदर्भामध्ये आहे, तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डफरीन. मग आता इथे लॉर्ड लॉरेन्स दिले. लॉर्ड लॉरेन्स म्हणजे सर जॉन लॉरेन्स किंवा असं म्हणू शकतं, किंवा तर याचं उत्तर तुम्ही फक्त आपलं झाले. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, लॉर्ड डफरीन. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 1866 मध्ये दादाबाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडन येथे स्थापना केली होती. 1869 मध्ये तिची मुंबई शाखा स्थापन झाली. मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? 4 ऑप्शन दिलेत आणि अचूक उत्तर ओळखायचे. आता तुम्हाला याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो. अचूक उत्तर आहे ते म्हणजे भाऊ दाजी लाड. आता लक्षात घ्या, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 मध्ये दादाबाई नौरोजींनी स्थापन केली, परंतु याचे पहिले सेक्रेटरी होते उमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. कुठं स्थापन केली होती या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा किंवा ईस्ट इंडिया असोसिएशन? लंडनला स्थापन केली होती. 1869 ला त्याची मुंबईमध्ये शाखा स्थापन झालेली होती, हे लक्षात घ्या. आणि या शाखेचं अध्यक्षपद दिलं होतं भाऊ दाजी लाड यांच्याकडं. भाऊ दाजी लाड यांच्याकडं. आता हा सुद्धा पॉईंट तुम्ही जर वाचला नीट असेल तर तुम्हाला लगेच सोडवता येईल असं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, किंवा तुम्ही लगेच सोडवाल हे माझं चॅलेंज असणार आहे. का? तर प्रश्न असा आहे तो म्हणजे वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? प्रश्न नीट पहा. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? आता ह्या जर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. पर्याय क्रमांक 3 आहे. विल्यम बेंटिक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सती प्रतिबंधक कायदा आपण सांगू शकतो की 1829 ला झालेला, आणि त्याच्यामध्ये सहकार्य कोणी केलं होतं? राजाराम मोहन रॉय यांनी सहकार्य केलं होतं. त्याच्यानंतर सगळं झालं. परंतु यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे कुर्ग हे राज्य खालसा केलं. कोणी केलं? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं? प्रश्न जर तुम्हाला असा विचारला, कुर्ग हे राज्य खालसा कोणी केलं, तर उत्तर आहे विल्यम बेंटिक. काय आहे? विल्यम बेंटिक. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग आहे, लॉर्ड लिटन आहे, हे सुद्धा सगळे आहेत. आता यांच्याबद्दल लॉर्ड कॅनिंग बद्दल महत्त्वाचं काय सांगू शकता, तर त्याच्या काळामध्ये ICS परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झाली. लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये ICS ज्या परीक्षा होत्या त्या ICS परीक्षेची भारतामध्ये सुरुवात झालेली होती, जे खालसा धोरण रद्द केलं होतं. मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठाची स्थापना, इंडियन पिनल कोड. परंतु तुम्हाला लॉर्ड कॅनिंगच्या बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते सांगतो, ते म्हणजे 1859 मध्ये काय केलं त्यांनी आणि 1861 मध्ये काय केलं, ह्या 2 गोष्टी. 1859 मध्ये लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, 1859 मध्ये भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खाते सुरू केलं होतं. लॉर्ड कॅनिंगने 1859 साली लॉर्ड कॅनिंगने भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं. दुसरं म्हणजे हे शिक्षण खातं सुरू करताना मदत किंवा कोणाचा सल्ला घेतला होता? त्यावेळी भारत मंत्री होते चार्ल्स वूड.
चार्ल्स वूड यांच्या सल्ल्यानुसार 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू केलं होतं. दुसरं, लॉर्ड कॅनिंग यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर 1861 हे इयर लक्षात ठेवायचंय. का तर 1861 मध्ये कोलकाता अहमदाबाद हा जो लोहमार्ग आहे, कोलकाता अहमदाबाद हा लोहमार्ग यांच्याच काळामध्ये सुरू झाला होता किंवा यांनी सुरू केला होता. हा महत्वाचा आहे. आणि 1859 साली असलेला बंगाल रेंट ऍक्ट सुद्धा लॉर्ड कॅनिंगच्याच काळामध्ये झालेला होता. लॉर्ड रिपन दिलाय. लॉर्ड रिपनला आपण काय म्हणतो तर लॉर्ड रिपन बद्दल एकच गोष्ट लक्षात ठेवू शकता, तो म्हणजे त्यांनी सुरू केलेलं महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, तो कायदा केला होता म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इल्बर्ट बिल विधेयक, बऱ्याच गोष्टी आहेत. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता, तो सुद्धा रद्द केलेला होता. लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये काय महत्वाचं आहे ते पाहूया. तर रिचर्ड स्ट्रॅची आयोग म्हणजे 1876-78 मध्ये जो दुष्काळ आला होता, 1876-78 मध्ये जो दुष्काळ आला होता लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये, तेव्हा त्यांनी एक आयोग नेमला होता, त्याला रिचर्ड स्ट्रॅची आयोग असं म्हटलं जातं. 1879 साली त्यांनी एक कायदा केला होता, त्या कायद्याला म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट. काय म्हटलं तर स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट हा संमत केला होता. आणि जी वयोमर्यादा होती परीक्षेची ती 21 वरून 19 वर्ष केलेली होती. शस्त्रबंदी कायदा, देशी वृत्तपत्र कायदा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं याच्यासाठी हे फेमस आहेत. दुसरं म्हणजे मिठ्याचा जो व्यापार आहे ना, याच्यावर यांनी कर खूप लादले होते लॉर्ड लिटन यांनी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वसाहत काळात टिंबटिंब हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र नव्हतं. प्रश्न काय विचारले, नव्हतं जहाज बांधणी उद्योगाचं केंद्र. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कलकत्ता. कलकत्ता अशा प्रकारे केंद्र नव्हतं. केंद्र कोणत्या कोणत्या ठिकाणी होती, हुबळीला होतं, ढाक्याला होतं, चितगावला होतं. तर हा एक पॉईंट जाता जरूर लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. म्हणजे एमपीएससीला आलेले आपण इतिहासाचे प्रश्न बरेचसे डिस्कस करत आहोत, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि हा एक प्रश्न, याचा संदर्भ मला अधिकृतरित्या कुठं सापडलेला नाहीये, परंतु हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा वाटला मला. तो म्हणजे तो फक्त मी तुम्हाला देतोय, याचं उत्तर पण सांगतो काय आहे अचूक उत्तर. तर प्रश्न असा आहे तो म्हणजे जोड्या लावासाठी दिलाय, गोंडांचा सशस्त्र उठाव, साल्वींचा उद्रेक, थारावाडीचा उद्रेक, हे झाडाचे बंड. मला याचा अधिकृत संदर्भ कुठं सापडलेला नाहीये, त्यामुळे मी फक्त प्रश्न देतो आणि त्याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. म्हणजे गोंडांचा सशस्त्र उठाव, तर ते बलभद्रदेव ती व्यक्ती संदर्भामध्ये येते. साल्वींचा उद्रेक म्हटल्यानंतर त्या कोण येतो, कोरेन पुढारी येतो. धारावाडीचा उद्रेक याच्यासाठी येतं गावंगी. आणि हेन झाडाचे बंड याच्यासाठी येतं नागा मॅथ हतून. या प्रश्नाला मला कोणता सोर्स सापडलेला नाही. तुम्हाला जर कुठला सोर्स मिळाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी फक्त तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं जे आयोगानं दिलेलं आहे. गोंडांचा सशस्त्र उठाव बलभद्रदेव, साल्वींचा उद्रेक कोरेन पुढारी, थारावाडीचा उद्रेक गावंगी आणि हेन झाडाचे बंड नागा मॅथ हतून. अधिकृत संदर्भ असं जर मला कुठं मिळाला, तुम्हाला सापडला असेल तर नक्की सांगा. तर या लेसनमध्ये आपण एवढेच इतिहास प्रश्नाची चर्चा केलेली आहे. काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावर मी थोडंसं डिस्क्रिप्शन देताना चांगला प्रयत्न केला आहे, समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एमपीएससीला आलेले हिस्ट्री प्रश्न हे सिरीज पाहतोय. याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे असे प्रश्न आहेत की जे बऱ्याच कालावधीनं किंवा रिपीट होतात अशा काही गोष्टी. तर ते आपण आजच्या लेसनमध्ये सर्वच्या सर्व एमपीएससीला आलेले प्रश्न, त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याचे अचूक उत्तर ही सिरीज सुरू करतोय. तर आज आपण महत्त्वाचा टॉपिक सुरू करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करू. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी टिंबटिंब यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली. आता काय दिलंय, सत्यशोधक समाज दिलाय, ज्योतिबा फुले दिले आणि कोणाच्या विनंतीवरून त्यांनी मुंबईला शाखा सुरू केली. तर असं हा जर प्रश्न बघितला, ऑप्शन जर बघितले तर आपल्याला त्याच्यावरून कोणते उत्तर तुम्ही इलिमिनेट करू शकता ते पहा. आता सत्यशोधक समाजाच्या संदर्भातले व्यक्ती म्हटलं तर व्यंकू काळेवार आहेत, मेघाजी लोखंडे आहे आणि कृष्णराव भालेकर आहे. परंतु विठ्ठल शिंदे हे सत्यशोधक समाजाच्या संदर्भात येतात का तर नाही. यांचं थोडंसं कार्य प्रार्थना समाजाच्या संदर्भात पण आहे आणि आर्य समाजाच्या संदर्भात पण आहे. म्हणजे यातून तुमचा एक ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेट होतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा डायरेक्ट इलिमिनेट झाला. आता राहिले 3 ऑप्शन.
आता 3 ऑप्शनवरून आपण अजून कोणता ऑप्शन एलिमेंट करता येतो का, असे तुम्ही टॅकल करणं गरजेचं आहे. तर 1874 मध्ये म्हटले ज्योतिबा फुले यांनी मुंबईला शाखा सुरू केली. मुंबईच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या 2च व्यक्ती येतात, ते म्हणजे मेघाजी लोखंडे आणि कृष्णराव भालेकर. व्यंको काळेवर सुद्धा थोड्या प्रमाणात कमी आहे, म्हणजे राहिले किती 2 ऑप्शन, कृष्णराव भालेकर का मेघाजी लोखंडे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे कृष्णराव भालेकर. म्हणजे 1874 मध्ये मुंबईला जी सत्यशोधक समाजाची शाखा सुरू झाली तर ही कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरनं सुरू करण्यात आलेली होती. सत्यशोधक समाज हा खूप महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे कृष्णराव भालेकर यांचं महत्त्वाचं वृत्तपत्र म्हणजे दीनबंधू. कोणतं? दीनबंधू. दीनबंधू दीनबंधू या वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं. अंबालहरी सुद्धा महत्वाचं आहे, बऱ्याच महत्वाचं कार्य आहे. मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर कामगार चळवळीचे जनक म्हणलं जातं. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळं हे पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कृष्णराव भालेकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न थोडासा मस्त आणि इंटरेस्टिंग आहे, अभ्यासाला खूप मजा येणार. तो म्हणजे पुढीलपैकी कोणत्या गुप्त संघटनेच्या म्हणजे पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सदस्य होत्या किंवा सभासद होत्या. 4 व्यक्ती दिलेले आहेत. पहिली व्यक्ती आहे महादेव विनायक रानडे, दामोदर भिडे, बळवंत नातू आणि खंडेराव साठे. आता या प्रश्नाचं उत्तर जर शोधताना तुम्हाला कोणत्याही 4 व्यक्तीपैकी एका व्यक्तीचं थोडंसं जर नॉलेज असेल ना तर तुम्हाला त्याचं आन्सर लगेच शोधता येतं. आता त्यातली पहिली जी व्यक्ती आहे महादेव विनायक रानडे, त्याला वि रानडे. तुम्ही जर तात्याचा ठोकळा व्यवस्थित अभ्यासला असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा चापेकर बंधूंना फाशी देण्यात आली तर वि रानडे पण त्यात होते. म्हणजे गणेश द्रविड यांनी जेव्हा फितुरी केली होती तर त्यांची हत्या करण्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. म्हणजे चापेकर बंधू बरोबरच वि रानडे यांना सुद्धा फाशी झालेली होती. त्याच्यावरून तुम्हाला ते समजून जातं वि रानडे हे कोणत्या संघटनेचे किंवा कोणत्या गुप्त संघटनेचे सभासद होते तर चापेकर क्लब. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे चापेकर क्लब. लक्षात घ्या, महादेव विनायक रानडे. चापेकर क्लबच्या संदर्भात काय येणार? महादेव विनायक रानडे, खंडेराव साठे, दामोदर भिडे, बळवंत नातू. आता प्रश्न येत राहतो अभिनव भारत सोसायटी. त्याला अभिनव भारत संघटना जी होती ती अभिनव भारतचं मुख्यालय नाशिकला होतं. 1904ला मे 1904ला अभिनव भारत संघटना स्थापन झाली. ऍक्च्युली ती मित्रमेळ्याचं रूपांतर होतं. मित्रमेळा संघटना 1 जानेवारी 1900ला स्थापन झालेली होती. चापेकर क्लब चापेकर क्लबची स्थापना पुण्यामध्ये झालेली आहे, पर्वती या ठिकाणी. कुठं झालेली आहे? पर्वती या ठिकाणी या क्लबची स्थापना करण्यात आलेली होती. दुसरा प्रश्न राहतो तो म्हणजे परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना कधीची आहे? परमहंस सभेची स्थापना आहे 1849ला. 1849ला परमहंस सभेची स्थापना आहे. स्थापना आहे मुंबईला. कुठं आहे? मुंबईला याची स्थापना करण्यात आली होती. कुणी केली होती तर दादोबा पांडुरंग तरखडकर ही महत्वाची व्यक्ती होती. परंतु दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासोबत भिकोबा चव्हाण, काय नाव होतं? भिकोबा चव्हाण, आणि दुसरे एक नाव आहे ते म्हणजे राम बाळकृष्ण जयकर. भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या तिघांनी मिळून परमहंस सभेची स्थापना 1849ला केली. याच्या अगोदर एक संस्था स्थापन झाली होती ती म्हणजे मानव धर्म सभा. मानव धर्म सभेची स्थापना होती 1844ला. कधीची मानव धर्म सभेची स्थापना? 1844. त्याच्यामध्ये महत्वाचे व्यक्ती कोण येतात तर दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या संगतीनं दादोबा पांडुरंग तरखडकरांनीच ती संस्था स्थापन केली होती. तर सुरतला झाली होती. म्हणजे मानव धर्म सभा 1844 सुरत, परमहंस सभा 1849 मुंबई. परंतु परमहंस सभेमध्ये भिकोबा चव्हाण आणि राम बाळकृष्ण जयकर हे 2 व्यक्ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासोबत होत्या, हेही लक्षात ठेवा. तर हे आपले दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चापेकर क्लब. चापेकर क्लबचे रिलेटेड व्यक्ती म्हणजे महादेव गोविंद रानडे, खंडेराव साठे, दामोदर भिडे आणि बळवंत नातू. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो म्हणजे महाराष्ट्रात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी, नाव लक्षात घ्या. गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंबने 1862 मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केली होती. तर याचं उत्तर आहे डायरेक्ट सांगतो, वसई असोसिएशन. गोविंद बाबाजी जोशी सामाजिक कार्यकर्ते 1862 मध्ये जी सहकारी पतपेढीची पायाभरणी केली होती तर त्यांनी जी स्थापन केलेली महत्वाची संघटना किंवा संस्था ती म्हणजे वसई असोसिएशन याच्या थ्रू झालेलं होतं. फक्त हे प्रश्न लक्षात ठेवा, जर रिपीट झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशा प्रकारचे प्रश्न फक्त लक्षात ठेवण्याचेच गरजेचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी
1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज टिंबटिंब येथे स्थापन केलं. आता हे सरळ वन लाईनर टाईप प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे सेरामपूरला स्थापन केले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज सेरामपूर येथे स्थापन केले. हे वन लाईनर टाईप प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, प्रश्न आहे, 1831 साली मुंबईत स्थापन झालेला टिंबटिंब हा छापखाना महाराष्ट्रीयन व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यामध्ये गणला जातो. आणि याचा अचूक उत्तर आहे तो म्हणजे ज्ञानोदय येत नाहीये, निर्णय सागर पण येत नाही, गणपत कृष्णाजीचा छापखाना. अचूक उत्तर काय आहे? जो अचूक उत्तर आहे ते म्हणजे गणपत कृष्णाजींचा छापखाना हा महाराष्ट्रीयन व्यक्तींनी स्थापन केलेल्या छापखान्यामध्ये अग्रेसर येतो. हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? त्याच्यामध्ये गंगाधर शास्त्री जांभेकर, गजाननराव वैद्य, ज्योतिबा फुले आणि महादेव रानडे. प्रश्न जर निस्ता वाचला तुम्ही, हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना केली, तर ज्योतिबा फुले डायरेक्टली जातात, महादेव गोविंद रानडे डायरेक्टली जातात. म्हणजे ऑप्शनमध्ये ह्या दोनपैकी एक उत्तर येणार. एक म्हणजे गंगाधर शास्त्री जांभेकर का गजाननराव वैद्य. तर हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे गजाननराव वैद्य यांनी. हे लक्षात ठेवा. गजाननराव वैद्य, हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू भाषामध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी टिंबटिंब ही ची संस्था स्थापन केली. तुम्ही जर नीट बघितलं तर त्यांनी स्थापन केलेली महत्त्वाची संस्था होती ती म्हणजे द सायंटिफिक सोसायटी. आणि हे सुद्धा हेच त्याचं अचूक उत्तर आहे. सायंटिफिक सोसायटी काय उपयोग कशासाठी केला होता तर इंग्रजी जे पुस्तक आहे त्याचं उर्दूमध्ये भाषांतर करण्यासाठी ॲक्च्युली सय्यद अहमद खान यांनी याची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटामध्ये काही संस्था किंवा संघटना दिलीत, ब गटामध्ये काही व्यक्तींच्या दिल्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्ही सार्वजनिक सभा तुम्ही लगेच ओळखू शकाल. सार्वजनिक सभा म्हटलं की अगोदर पुणे असोसिएशन नावानं संस्था स्थापन झाली होती आणि पुणे असोसिएशनचं पुढचंच नाव म्हणजे सार्वजनिक सभा. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्नाला ड ला 4 कुठं आहे ते तुमचं अचूक उत्तर असणार. पर्याय जर बघितले तर पहिल्या पर्यायामध्येच आहे, त्यामुळे तुमचं ते अचूक उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला जर अगोदरचं काही माहिती नसलं तर प्रश्न टॅकल करू शकता. जोडायला प्रश्न सोडवताना काय करायचं, जे एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे लगेच बघितल्या नजरेत दिसतं, सार्वजनिक सभा म्हटलं का त्याचं लगेच सर्च करायचं, असं पाहायचं. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर पहिलं येते, कारण ते आपण टॅकल केल्याप्रमाणे पाहिलं. आता आपण ते डिटेलमध्ये पाहूया. द लंडन इंडियन सोसायटी ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा होता दादाभाई नौरोजी यांचा. आणि त्याच्यामध्ये जे सेक्रेटरी होते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष होते जे उमेशचंद्र बॅनर्जी, तर उमेशचंद्र बॅनर्जी या संघटनेचे सेक्रेटरी होते, हे लक्षात घ्या. हा पॉईंट ना एकदम वेगळा आहे. आणि आपण अगोदर बंगाल प्रांतातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था किंवा भारताबाहेर स्थापन झालेल्या महत्त्वाच्या राष्ट्रवादी संस्था या टॉपिकमध्ये सुद्धा मी हा पॉईंट कव्हर केला होता आणि तिथं आवर्जून सांगितलं होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर उमेशचंद्र बॅनर्जी हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं द लंडन इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली तर दादाभाई नौरोजींचा महत्त्वाचा वाटा जरी असला तरी त्यात सेक्रेटरी होते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन कशासाठी होती तर हे जी सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते ना तर त्यांची कमिटी होती. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 नंबरला त्याची जोडी जुळते. इंडियन सोसायटीच्या संदर्भात महत्त्वाची व्यक्ती येते ते म्हणजे आनंद मोहन बोस. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी याच्यातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे द लंडन इंडियन सोसायटी, सेक्रेटरी म्हणलं की उमेशचंद्र बॅनर्जी, इंडियन सोसायटी म्हणलं की आनंद मोहन बोस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे टिंबटिंब या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीनं परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फ्रेडरिक जॉन माउंट या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी होते. हे यांनी या व्यक्तीनं काय केलं होतं, परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिलेला होता. लक्षात ठेवा, फ्रेडरिक जॉन माउंट. आता काय केलेलं आहे त्यांनी काही वाक्य दिलेली आहेत 4-5 आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीचं वर्णन ओळखायला सांगितले. पहिलं वाक्य आहे ते दूध मियाँ म्हणून ओळखले जात. त्यांच्या संघटनेचे कौशल्य होते. त्यांचे मुख्यालय बहादूरपूर येथे होते. जुलै 1857 मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले.
24 सप्टेंबर 1860 रोजी बहादरपूर येथे ते मरण पावले. तर जे तुम्ही 1857चा उठाव याच्या संदर्भातले व्यक्ती पाहतोय. 1857 उठावाच्या, कारण जुलै 1857 मध्ये अटक झाली आणि तुरुंगात ठेवले, त्याच्यामुळे 1857 उठावाच्या संदर्भामध्ये येतात. तर त्याच्यामधून आपण 2-3 ऑप्शन त्या जागेला आपण रिमूव्ह करू शकतो. आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर आहे मोहम्मद मुशीना. तुम्ही जर डिटेलमध्ये याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येतील. कारण दुदू मिया या नावाने ते ओळखले जात होते, मोहम्मद मुशीन. आणि मुख्यालय त्यांचं बहादूरपूरला होतं आणि तिथंच त्यांना अटक, म्हणजे तिथंच मरण पावले ते त्यांचा 24 सप्टेंबर 1860 मध्ये. जुलै 1870 मध्ये त्यांना अटक झाली होती आणि ते अलीपूरच्या तुरुंगात ठेवलं होतं. तर लक्षात ठेवा, मोहम्मद मुशीन दुदू मिया या नावाने ते ओळखले जात होते. आणि त्यांच्या संदर्भात फक्त एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे बहादूरपूर मोहम्मद मुशीन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीचं वर्णन ओळखायचं आहे. 4 विधानं दिली, त्यांनी कोणत्या व्यक्तीबाबतची विधान आहेत ते आपल्याला सांगायचे. पहिलं विधान आहे, यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला. दुसरं विधान आहे, ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. तिसरं विधान आहे, माझ्या आठवणी व अनुभव या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. आणि चौथा प्रश्न आहे, त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला. आता भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न किंवा अस्पृश्यता म्हटल्यानंतर हे 2 व्यक्ती बरोबर येतात, आंबेडकर आणि विठ्ठलरामजी शिंदे. ह्या 2 व्यक्ती डायरेक्ट आपण रिमूव्ह करू शकतो. दुसरं म्हणजे त्यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी, आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ नव्हते, त्यामुळे हे उत्तर सुद्धा कॅन्सल होतं. अचूक उत्तर आहे ते म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा ना याच्यावर प्रश्न विचारला जातो. मी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात त्यांचा जन्म कुठं झाला त्याच्या संदर्भात एक प्रश्न होता, म्हणजे वर्णनावरून, त्यावरून स्वतः टॅकल करता आला असता त्यावेळी. तर अशा टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखिंडी येथे झाला होता. प्रार्थना समाजाचे ते एकनिष्ठ सेवक बनलेले होते. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रार्थना समाजाच्या संदर्भातली महत्त्वाची व्यक्ती. दुसरं म्हणजे त्यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ म्हणजे कोणता, तर माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा आहे. आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा सुद्धा प्रबंध त्यांचा खूप गाजलेला आहे. तर हेही लक्षात तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांची टिंबटिंब ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. आता हे ते तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, परंतु उत्तर आहे अग्निदिव्य. अण्णाभाऊ साठे यांची अग्निदिव्य ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे. माकडीचा माळ, फकीरा आणि वैजयंता असे ऑप्शन होते. फकीरा सुद्धा खूप महत्त्वाची गाजलेली त्यांची कादंबरी आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील वर्णनावरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता काय दिलेलं आहे, त्यांनी काही महत्त्वाचे 4 विधानं दिली, त्यांनी त्यातून अचूक पर्याय निवडायचा आहे. त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. श्री जनार्दन स्वामीचे ते शिष्य होते. त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. त्यांच्या भारूड रचना व गवळणी प्रसिद्ध आहे. भारूड रचना म्हटल्यानंतर आपल्याला आपले जे महाराज आहेत, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नरहरी, आणि त्यानंतर संत नामदेव महाराज. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत एकनाथ महाराज. तुम्हाला लगेच उत्तर टॅकल करता आलं पाहिजे. भारूड रचना आणि गवळणी म्हटल्यानंतर एकनाथ महाराज. तर संत एकनाथ महाराजांचा जन्म पैठणमधला आहे, हे लक्षात घ्या. जनार्दन स्वामीचे ते शिष्य होते आणि त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतलेली आहे. तर असे प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो म्हणजे 1919च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा टिंबटिंब आणि टिंबटिंब यांची नियुक्ती केली गेली. म्हणजे कोणत्या 2 प्रतिनिधींची नेमणूक 1909च्या कायद्यानुसार अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात केली गेली. 1909चा कायदा आणि 1919चा कायदा. 1909चा कायदा म्हणजे मोर्ले मिंटो कायदा आणि 1919चा कायदा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919चा कायदा आता सध्या दिलेला आहे, ते विचारलंय काय 1919च्या कायद्यानं म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं. जेव्हा 2 अस्पृश्यांचे प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तर त्यामध्ये कोणते 2 गेले, तर डेफिनेटली ड ऑप्शन जातो, कारण बाबासाहेब आंबेडकर तर नाही. त्यानंतर वलंकर आणि शिवराम ज्ञानबा कांबळे हा सुद्धा जातो. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हा सुद्धा जातो. याचं जे अचूक उत्तर आहे ना, ते पर्याय क्रमांक 3 आहे. 1919च्या कायद्याने अस्पृश्यांचे 2 प्रतिनिधी कायदेमंडळात नेमणे. त्यामध्ये पहिले येतात गवई आणि दुसरे येतात कालीचरण नंदागवळी. गवई आणि कालीचरण नंदागवळी. तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.
हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससीला आलेले प्रश्न इतिहास सेक्शन त्यातला तिसरा भाग आपण पाहतोय. ऑलरेडी 2 भाग डिस्कस केले होते. तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. त्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीविषयी पुढीलपैकी काय खरे आहे. 2 विधानं दिली, आणि 2 विधानं बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. आता या प्रश्नामधलं जे पहिलं विधान आहे तर ते विधान आहे, थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय. तर हे विधान बरोबर आहे, लक्षात घ्या. प्राचीन हिंदू धर्म जो आहे ना, तो जगातला सगळ्यात मोठा आध्यात्मिक धर्म आहे, असं थिओसॉफिकल सोसायटीच्या मतानुसार आहे. दुसरं विधान आहे, थिओसॉफी म्हणजे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणे होय. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, म्हणजे दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की थिओसॉफिकल सोसायटी म्हटल्यानंतर त्याचं इयर किती आहे, तर ते इयर आहे 1875 साली. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 साली अमेरिकेमध्ये झाली होती. अमेरिकेतलं कोणतं शहर आहे, तर न्यूयॉर्क शहर आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झालेली होती. हे लक्षात ठेवा. त्याचे संस्थापक मध्ये रशियाचे जे मॅडम हेलेना ब्लॅवास्की, कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि विल्यम कॉन जज हे होते. आता दुसरं म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण होते. त्यांचं नाव होतं कर्नल अल्कॉट. हे काय होते, थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 1879 साली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आग्रहानुसार किंवा यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार हे जे कर्नल ऑलकॉट आहेत आणि मॅडम ब्लॅवास्की ह्या ना भारतात आल्या होत्या. 1882 साली, लक्षात ठेवायचं इयर आहे ते म्हणजे 1882. का महत्वाचं आहे, तर 1882 साली मद्रास प्रांतामधलं अड्यार ठिकाण आहे. काय लक्षात घ्यायचं आहे, 1882 साली मद्रास प्रांतामधलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाला नाव आहे अड्यार. तर या अड्यार हे ठिकाण त्यांचं थिओसॉफिकल सोसायटीचं केंद्र बनवण्यात आलेलं होतं. थिओसॉफिकल सोसायटीच्या आणखी एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत, ते म्हणजे ॲनी बेझंट भारतामध्ये आल्या होत्या 1893 साली, आणि त्यानंतर भारतातच बराच काळ त्यांनी घालवलेला आहे. 1907 पासून ॲनी बेझंटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1907 ते 1933 एवढा प्रदीर्घ काळ यांनी थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. ॲनी बेझंटबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1917चं कलकत्ता अधिवेशन, या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ॲनी बेझंटबद्दल आणखी लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे 1917ला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्याविरुद्धचा ठराव मांडला होता आणि तो मंजूर करून घेतलेला होता. तर थिओसॉफिकल सोसायटीबद्दल एवढी तरी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे हरित क्रांतीच्या काळात टिंबटिंब हे भारताचे अन्नमंत्री होते. तर त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 सी सुब्रमण्यम हे ना हरित क्रांतीच्या काळामध्ये भारताचे अन्नमंत्री होते. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन. ऑल इंडिया किसान सभेचं पहिलं अधिवेशन टिंबटिंब येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरण्यात आलेलं होतं. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे लखनौ. सहजानंद सरस्वती पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा, आणि हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं लखनौला. सिंपलचा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे 20 ऑगस्ट 1947च्या नवशक्ती ह्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे लिहितात, राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने फडकवलेला झेंडा टिंबटिंब असं दिलेलं आहे. तर याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर आहे, त्यामध्ये अतिशय साधा होता, सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल इथं, आणि त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह होतं, चिन्ह नव्हतं, अक्षर होतं, काय लिहिलं होतं. तर हे लक्षात घ्या की 20 ऑगस्ट 1947 मध्ये प्रबोधनकार ठाकरेने लिहिलेलं आहे, ते म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजींनी फडकवलेला झेंडा अतिशय साधा होता आणि त्यावर कसलंही चिन्ह नव्हतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर असणार. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, प्रश्न आहे, तो म्हणजे 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटलं होतं. एकूण प्रश्न नीट समजून घ्या. 1933 साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मच्या पुढं पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटलं होतं. विद्यार्थ्याचं स्वप्न, शिक्षकाचं स्वप्न, राजकीय पुढाऱ्यांचं स्वप्न. तर ती जॉईंट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म याच्या पुढं पाकिस्तानची जी मागणी होती ना, त्या मागणीला असं म्हटलं होतं विद्यार्थ्याचं स्वप्न. विद्यार्थ्याचं स्वप्न.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गांधीजींनी मद्रास येथे 6 सभा घेतल्या होत्या. त्यात टिंबटिंबांना उद्देशून बोलताना गांधींनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधल्या हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितलं होतं. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्यांना त्यांनी असं सांगितलं होतं की हातामध्ये झाडू घ्या आणि बादली घेऊन मद्रासमधल्या ज्या हरिजन वस्ती आहेत ना तर त्या स्वच्छ करा म्हणून म्हटलेलं होतं. तर हे स्टुडंट्स किंवा त्याचे विद्यार्थी हे त्याचं काय असणार आहे अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे MA साठी टिंबटिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. तर ऑब्विसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय होता MA साठी प्राचीन भारतातला व्यापार. MA साठी जो विषय होता तर MA त्यांनी कधी कंप्लीट केले तर 1915 साली केलेला आहे. आता MA नंतर त्यांनी दुसरी घेतलेली पदवी म्हणजे 1923 साली घेतलेली DSc पदवी. आता ह्या ज्या DSc पदवीसाठीचा आंबेडकरांचा विषय होता ना तर तो विषयाचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. विषयाचं नाव काय होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. तर हे दोन गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. 1915 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA कंप्लीट केलं. प्राचीन भारतातील व्यापार हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. आणि 1923 साली त्यांनी DSc ही पदवी घेतली. त्या पदवीसाठी त्यांचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. DSc ही कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे तर ही लंडन विद्यापीठाची पदवी आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचं. 1915 1923. 1915 MA विषय होता प्राचीन भारतातील व्यापार. 1923ला DSc ही पदवी घेतली. त्यावेळी विषय होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हा MA साठी कोणत्या विद्यापीठात म्हणजे त्यांनी MA कंप्लीट केलेलं आहे तर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये. प्राचीन भारतातील व्यापार हा कोणत्या विद्यापीठातून कंप्लीट केला होता द कोलंबिया विद्यापीठामधून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला कारण. आता 3 सेंटेन्स दिले त्याने यातून आपल्याला ओळखायचे आहेत की कोणती 2 बरोबर आहेत. आता तुम्ही जर प्रश्न नीट पाहिला तिसरं जे विधान आहे त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून तर हे विधान चुकीचं आहे. जर सी हे विधान चुकीचं असेल तर ऑप्शन 4 इलिमिनेट होतो, 3 इलिमिनेट होतो आणि 2 इलिमिनेट होतो. मग राहिलेला ऑप्शन काय ऑप्शन क्रमांक 1 विधान ए आणि बी बरोबर. आणि उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आता लक्षात घ्या की महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन होतं ते म्हणजे त्यांना या चळवळीतून काय करायचं होतं तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हे साधायचं होतं. हे पहिलं टार्गेट होतं. आणि हे जे ऐक्य असेल किंवा या चळवळीचा उपयोग देशाची आपली जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे इंग्रजांच्या विरोधात त्याच्यामध्ये कशी त्याचा उपयोग करून घेता येईल असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं होतं तर महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. महात्मा गांधीजी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते होते 1924ला बेळगावला जे अधिवेशन झालं होतं 1924चं बेळगाव अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे एक विधान आहे अशी सूचना कोणी केलेलं ओळखायचं आहे. सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती. त्याच्यामध्ये ऑप्शन वेगवेगळे दिलेत. कयूम खान, गोपीनाथ बारडोलाय, बॅरिस्टर जिना, सर मोहम्मद सादुल्ला खान. तर हे लक्षात घ्यायचं उत्तर अचूक उत्तर आहे ते म्हणजे सर मोहम्मद सादुल्ला खान. तर सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना केली होती सर मोहम्मद सादुल्ला खान यांनी. त्यामुळे ते उत्तर त्याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ना तो थोडासा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं लक्षात घ्या कारण अशा टाईपचे प्रश्न आजकालच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर तो प्रश्न असा आहे खाली दिलेली 5 विधान आहेत त्या 5 विधानावरून आपल्याला त्या कोणत्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये ती केलेली विधान आहेत हे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. दुसरं म्हणजे ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत. तिसरे विधान आहे ते समाजसुधारक होते. चौथं विधान आहे 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. आणि 5वं विधान आहे जाती व्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. आणि नावं दिलीत नरहर मल्हार जोशी. दुसरं नाव आहे राजाराम शास्त्री भागवत. तिसरं आहे र.पु. परांजपे आणि चौथा आहे गोगा आगरकर. जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला डेफिनेटली यातून एक ऑप्शन इलिमिनेट होतो पर्याय क्रमांक 4 गोगा आगरकर. डेफिनेटली याच्यामध्ये ते येत नाहीत. आता राहिले कोण नरहर मल्हार जोशी, रघु परांजपे आणि राजाराम शास्त्री भागवत. आता या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते आहे राजाराम शास्त्री भागवत. नक्की लक्षात ठेवा ना काय महत्त्वाचं आहे सांगतो तुम्हाला. MPSC मध्ये अलीकडे जे प्रश्न विचारले जात आहेत
तरी राजाराम शास्त्री भागवत यांच्यावर डेफिनेटली म्हणजे त्यांच्या अनुसरून प्रश्न जर विचारला नसला, बऱ्याच पर्यायामध्ये ना यांचं नाव अलीकडच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे हे नाव महत्त्वाचं आहे. त्यामुळे यांच्याबद्दल लक्षात जर ठेवायचं झालं, राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं झालं, महर्षी धोंडो केशव कर्वेंचं जे रॉबर्ट मनी हायस्कूल होतं याच्यामध्ये ते शिक्षक होते, हे लक्षात घ्या. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात त्यांनी संस्कृत शिकवलेलं आहे. 1905 साली विधवांचा जो पुनर्विवाह आहे त्याचा पुरस्कार त्यांनी केला होता आणि अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था याच्यावर त्यांनी खडाडून विरोध केला होता. राजाराम शास्त्री भागवत हे समाजसुधारक होते. तर हा प्रश्न किंवा हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नक्की. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 1941 साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? भागलपूर, ल्यालपूर, दिल्ली का कानपूर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ल्यालपूर. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे ल्यालपूर हे ठिकाण कोठे येतं, म्हणजे कोणत्या ठिकाणी येतं, हे कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये अशा प्रकारे हे ठिकाण येतं, हे जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. 4 नावं दिलेली आहेत, त्यामधून कुणी केली हे आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये रामय्या व्यंकय्या अय्यावरू, नरसिंगराव साहेबू वडताळ, जाया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार. आता तुम्हाला जर थोडा अभ्यास नीट केला असेल तुम्हाला पहिले 2 ऑप्शन तर म्हणजे रामय्या व्यंकय्या अय्यावरू तर होते, त्याचबरोबर व्यंकू बाळोजी कालेवार हेही होते. म्हणजे ए आणि डी आहेत हे आपल्याला समजून जातं. म्हणजे ह्याच्यातून चौथा ऑप्शन तुम्ही डेफिनेटली एलिमिनेट करू शकता. तर आता हे लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना कोणी केली याचं जे अचूक उत्तर आहे तर हे 4ही व्यक्ती बरोबर आहे. म्हणजे 4ही व्यक्ती ज्या दिलेल्या आहेत ते बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये रामय्या व्यंकय्या अय्यावरू पण होते, त्याचबरोबर नरसिंगराव साहेबू वडताळ पण होते, जाया यल्लप्पा लिंगू पण होते आणि व्यंकू बाळोजी कालेवार पण होते. रामय्या व्यंकय्या अय्यावरू हे ना सत्यशोधक समाजाचं जे अधिवेशन घेण्यात आलं होतं 1911 पासून ते 1912-13 दरम्यान ते अधिवेशनाचे अध्यक्ष आले होते आणि पहिले अध्यक्ष होते, हेही लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. कुणी सुरू केलं होतं? दीनबंधू कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं. कोणत्या वर्षी ते दीनबंधू सुरू केलं होतं? 1877 मध्ये दीनबंधू चालू केलं होतं. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना कोणी केली तर रामय्या व्यंकय्या अय्यावरू, नरसिंगराव साहेबू वडताळ, जाया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार हे 4ही व्यक्ती त्यामध्ये होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अहमदाबाद मिल संप घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित होती. सरदार पटेल, मणिभाई देसाई, मोक गांधी म्हटलंय आणि मोरारजी देसाई म्हणजे महात्मा गांधी. तर मोहनदास करमचंद गांधी असं म्हणायचं त्यांना. तर ते अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. अहमदाबाद मिल संघटना महात्मा गांधी यांच्याशी संबंधित होती. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये दिलेले स्वतंत्र पार्टी, साम्यवादी, समाजवादी आणि हिंदुत्ववादी. आता हे आपल्याला जोडायचं आहे. स्वतंत्र पार्टी, आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. स्वतंत्र पार्टी सी राजागोपालचारी, साम्यवादी पी.सी. जोशी, समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी SP मुखर्जी. म्हणजे काय केलेलं आहे यांनी तर वेगवेगळ्या पार्टी किंवा ते महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आणि त्याच्या संदर्भातले व्यक्ती कोणते हे आपल्याला ओळखायचे. तर हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्वतंत्र पार्टी म्हणलं की राजागोपालचारी, साम्यवादी पी.सी. जोशी, समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी SP मुखर्जी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? याचं जे अचूक उत्तर आहे तर ते बंगाल आहे. हे लक्षात घ्या. बंगालमध्ये शिवाजी पंथाची स्थापना झाली. आता कसं होतं, आपण शिवाजी पंथ वगैरे असं म्हटल्यानंतर आपलं ऑप्शन वाटतं की मुंबई किंवा पुणे ह्या दोनपैकी असेल, हे 2 ऑप्शन आपले एलिमेंट होतील असं आपण कयास बांधतो, परंतु ते उत्तर नाहीये. उत्तर हे बंगाल आहे. शिवाजी पंथ एस्टॅब्लिश्ड इन 1902 इन बंगाल. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विजयलक्ष्मी पंडित यांच्या संदर्भातली विधानं कोणती? तर हे लक्षात ठेवा, विजयलक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या. ऑप्शनमध्ये दिलेलंच इथं. त्यांचं मूळ नाव स्वरूप. आता याचं अचूक उत्तर आहे ना, ही 4ही विधानं बरोबर आहेत. लक्षात ठेवायचं काय, विजयलक्ष्मी पंडित यांच्याबद्दलची 4ही विधानं बरोबर आहेत. पहिलं म्हणजे त्यांचं मूळ नाव स्वरूप कुमारी होतं. काय होतं? विजयलक्ष्मी पंडित यांचं मूळ नाव काय होतं? स्वरूप कुमारी. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या भगिनी होत्या. 1942चा जो चले जाव चळवळ झाली, या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यावेळी त्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला आहे विजयलक्ष्मी पंडित यांनी. त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव डेफिनेटली लक्षात ठेवा. परीक्षेला तुम्हाला
वन लायनर टाईपमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो ग्रंथ होता प्रिझन डेज. काय ग्रंथ होता? प्रिझन डेज. ओके. तुम्हाला लक्षात ठेवायचं विजयलक्ष्मी पंडित मूळ नाव काय? स्वरूप कुमारी. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी. 1942चं जो चले जाव आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला होता, त्यामुळे त्यांना तुरुंगवास पण झाला होता आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे प्रिझन डेज. एवढं जरी ॲटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या लेसनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. एमपीएससीला विचारलेले इतिहासाचे प्रश्न याचा पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. याच्यामध्ये आपण बरेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं डिस्कस करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग आणि त्यांच्या अधिकारी यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. 4 भाग दिलेत: खानदेश, धारवाड, पुणे आणि अहमदनगर. आता याचं जे उत्तर आहे तर ते मला डायरेक्ट सांगतो मी. खानदेशामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन तर ते गव्हर्नर होते मुंबईचे. तर त्यांनी खानदेशामध्ये कोणाची नियुक्ती केली होती तर कॅप्टन ब्रिग्ज यांची नियुक्ती खानदेशामध्ये केलेली होती. धारवाडमध्ये त्यांनी नियुक्ती केली होती थॅकरे यांची. धारवाडमध्ये कोणाची केली होती? थॅकरे यांची. पुण्यामध्ये हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती केलेली होती आणि अहमदनगरमध्ये त्यांनी पॉटिंजर यांची नियुक्ती केलेली होती. ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. खानदेशमध्ये कॅप्टन ब्रिग्ज, धारवाड थॅकरे, पुणे हेनरी रॉबर्टसन आणि अहमदनगरमध्ये पॉटिंजर यांची नियुक्ती केलेली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते. त्याच्यामध्ये ना वेगवेगळे ॲक्ट दिलेत. एक म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आहे, आर्म्स ॲक्ट आहे, लायसन्स ॲक्ट आहे आणि लँड्स ॲक्ट आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला टॅकल करायचं झालं तर तुम्ही टॅकल करू शकता. पहिलं म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनच्या काळामध्ये केला गेला होता आणि ब्रिटिश सरकारनं राष्ट्रीयत्वाच्या भावनेला जाऊन दडपून टाकण्यासारखाच हा कायदा होता. म्हणजे ह्यामध्ये ए ऑप्शन डेफिनेटली असणार, म्हणजे ऑप्शन 2 नंबरचा हा कॅन्सल होणार कारण त्याच्यामध्ये ए ऑप्शन नाही आहे. इथं ए आहे, इथं ए आहे, इथं ई आहे, म्हणजे ए तर डेफिनेटली असणार. दुसरं म्हणजे इथं सी आहे, इथं सी आहे आणि इथं सी आहे, त्यामुळं सी लायसन्स ॲक्ट सुद्धा डेफिनेटली असणार. दुसरं म्हणजे आर्म्स ॲक्ट. आर्म्स ॲक्ट होता का? प्रश्न असा आहे, आर्म्स ॲक्ट होता का? तर आर्म्स ॲक्ट सुद्धा आहे. म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, आर्म्स ॲक्ट आणि लायसन्स ॲक्ट हे तिन्ही ॲक्ट होते. परंतु लँड्स ॲक्टनं काही भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दडपून टाकलेलं नाहीये, तर त्यामुळे तो पर्याय येणार नाहीये. म्हणजे याचं जे अचूक उत्तर असणार आहे तर ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तर ब्रिटिश सरकारने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजे 1878 ते 80च्या दरम्यान जो महत्त्वाचा कायदा केला गेला होता लॉर्ड लिटनच्या काळामध्ये, लायसन्स ॲक्ट सुद्धा होता आणि आर्म्स ॲक्ट, आता हे सुद्धा कायदे होते ज्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारनं भारतीयांच्यातल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दडपून टाकलं होतं. त्याच्यामध्ये लँड्स ॲक्ट येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 साली आत्मीय सभा स्थापन केली आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते आणि बरेच सहकाऱ्यांची नावं दिलीत. याच्यामध्ये एकूण 8 नावं दिलेली आहेत. त्यामध्ये कोणते नव्हते हे आपल्याला ओळखायचं आहे. आता ऑप्शनचं जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजानंतर म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्यानंतर ब्राह्मो समाजाचे उदयाला आलेले महत्त्वाचे नेते होते. त्याच्यामुळं डी ऑप्शन तर डेफिनेटली यातून इलिमिनेट होणार आहे. जर डी ऑप्शन डेफिनेटली इलिमिनेट होणार आहे तर पहिला पर्याय इलिमिनेट होणार, दुसरा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार, डी ऑप्शन त्यामध्ये आहे, आणि चौथा पर्याय सुद्धा इलिमिनेट होणार. म्हणजे राहिला कुठला पर्याय तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे हा कुठून टॅकल झालेला आहे किंवा कुठून पडलेला आहे तर जे मराठी विश्वकोश खंड आहे या मराठी विश्वकोश मध्ये आहेच्या तशी नावं दिलेली आहेत, तर त्यामुळे तिथून हा प्रश्न पडलेला आहे. ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 साली कोणती सभा स्थापन केली होती? आत्मीय सभा.
त्या आत्मीय सभेमध्ये कोणते लोक होते तर द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, डॉक्टर राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी हे सर्वच्या सर्व लोक त्या ब्राह्मण समाजाच्या अगोदर स्थापन करण्यात आलेल्या आत्मीय सभेमध्ये महत्त्वाचे सदस्य किंवा सहकारी त्यांच्यासोबत होते. 1815 नंतर त्यांनी 1822 साली आणखी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन. आणि ही जी 1815ची संस्था म्हणजे आत्मीय सभा आणि 1822ला स्थापन केलेली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन यांच्या एकत्रीकरणातून त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव आहे ब्राह्मो समाज. ती स्थापन केली होती 20 ऑगस्ट 1828ला. कधी स्थापन केली होती? 20 ऑगस्ट 1828ला. म्हणजे ही जी ब्राह्मो समाजाची स्थापना आहे ना, तर ही 20 ऑगस्ट 1828 रोजी केलेली आहे. हे लक्षात ठेवा, पहिले महत्वाची. ब्राह्मो समाजाचे प्रमुख तत्वेमध्ये काय येणार तर त्यांचे एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा निषिद्ध. मूर्तीपूजेचा निषिद्ध करणं ही दोन महत्वाची तत्व होती. आता तुम्हाला राजाराम मोहन रॉय म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्यांनी सुरू केलेले 3 कॉलेजेस. राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेले महत्वाचे 3 कॉलेजेस सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज. पहिलं महत्वाचं त्यांनी स्थापन केलेलं कॉलेज आहे ते म्हणजे हिंदू कॉलेज. हे स्थापन केलं होतं त्यांनी 1817 मध्ये. हिंदू कॉलेज कधी स्थापन केले? 1817ला. ऑब्विसली ठिकाण हे कोलकाताच आहे. आणि त्यांच्यासोबतचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांचं नाव आहे डेव्हिड हेयर. डेव्हिड हेयर हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्यांच्यासोबत होते. त्यानंतर त्यांनी आणखी एक कॉलेज स्थापन केलं होतं 1822 साली. म्हणजे 1822ला त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि आणखी एक कॉलेज सुरू केलं होतं. त्या कॉलेजला म्हटलं जातं अँग्लो हिंदू कॉलेज. काय म्हटलं जातं? अँग्लो हिंदू कॉलेज. हे सुद्धा त्यांनी कलकत्त्याला स्थापन केलेलं होतं. आणि 1826 साली त्यांनी तिसरे एक कॉलेज स्थापन केलं. त्या कॉलेजचं नाव आहे वेदांत कॉलेज. लक्षात घ्या, वेदांत कॉलेज 1826ला स्थापन केलं होतं राजाराम मोहन रॉय यांनी. वेदांत कॉलेज. वेदांत कॉलेज कशासाठी केलं होतं तर हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी त्यांनी हे सुरू केलं होतं. त्यामुळे तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला तर राजाराम मोहन रॉय यांचं शैक्षणिक विषय कार्य आणि धार्मिक सुधारणा कार्य हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शैक्षणिक विषय कार्यामध्ये 3 कॉलेजेस 1817, 1822 आणि 1826ला. 1817ला त्यांनी हिंदू कॉलेज सुरू केलं कलकत्त्याला डेव्हिड हेयर यांच्या मदतीनं. 1822 साली 1822 साली त्यांनी पुढचं कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजचं नाव आहे अँग्लो हिंदू कॉलेज. 1822 साली अँग्लो हिंदू कॉलेज सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 1826 साली त्यांनी सुरू केलं वेदांत कॉलेज. आलं लक्षात? त्याच्यानंतर रॉय यांच्या धार्मिक सुधारणामध्ये आपण पाहिलं होतं 1815 आत्मीय सभा, 1822 ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि 20 ऑगस्ट 1828 म्हणजे 20/8/1828 त्या कधी ब्राह्मण समाजाची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर त्यांचं वृत्तपत्र विषयक कार्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. वृत्तपत्रामध्ये त्यांनी सुरू केलेलं पहिल्यांदा काय सुरू केलं तर 1821ला त्यांनी संवाद कौमुदी सुरू केलं. 1821ला संवाद कौमुदी हे पाक्षिक होतं. 1822ला त्यांनी सुरू केलं मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हे पार्शियन भाषेतलं वृत्तपत्र होतं, ते सुरू केलेलं आहे. तर हे 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा उरतो, राजा ही त्यांना दिलेली पदवी आहे. राममोहन रॉय हे त्यांचं नाव आहे. राजा दिलेली त्यांना काय आहे? पदवी. मग आता ही पदवी त्यांना कोणी दिली हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि परीक्षेला जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवा. राजा ही पदवी त्यांना दिली अकबर शहा दुसरा यानं. कोणी दिली होती? अकबर शहा दुसरा. दुसरा जो अकबर शाह होता त्यानं राजा ही पदवी दिली होती राजाराम मोहन रॉय यांनी. का दिली होती तर अकबर शाह दुसरा हे जो बादशाह होता ना, या बादशाहाचं पेन्शन पुन्हा सुरू व्हावं यासाठी त्यांनी लंडनमध्ये प्रयत्न केले होते, म्हणून हे झालेलं आहे. हा पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक ही म्हटलं जातं. त्यांचा जन्म हा राधानगर या ठिकाणचा आहे ना, बारद्वान. पश्चिम बंगालमधलं बारद्वान राधानगर या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. तर एवढ्या गोष्टी ॲटलिस्ट कमीत कमी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. आणि जाता एक पॉईंट तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ब्राह्मणिकल मॅगझिन या मासिकातून त्यांनी ब्राह्मण समाजाच्या तत्वाचा प्रसार केला. प्रश्न जर तुम्हाला असा विचारला, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाच्या तत्वाचा प्रसार कशातून केला तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मणिकल मॅगझिन. ब्राह्मणिकल मॅगझिन.
ओके. तर एवढ्या गोष्टी ॲटलीस्ट तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे लक्षात ठेवायचं, द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल आणि आनंद प्रसाद बॅनर्जी. मी का ट्रेस करतोय, ही नावं डेफिनेटली लक्षात ठेवा किंवा पाठ करा. का तर परीक्षेला जर समजा असा प्रश्न नाही विचारला, फिरवून जर विचारला, तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. राजा कली हे नाव सुद्धा राजाराम मोहन राय यांचे सहकारी होते, हे समजलं पाहिजे तुम्हाला. किंवा आनंद प्रसाद बॅनर्जी हे सुद्धा राजाराम मोहन राय यांचे सहकारी होते, हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी 2-3 ही नावं एकदम पाठ करून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 1842 साली टिंबटिंब या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली गेली होती. ऑप्शन आहे दर्पण, ज्ञानोदय, मराठा आणि दिनबंधू. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय. तर दर्पण 1842ला होतं का, किंवा मराठा होतं का, दिनबंधू होतं का? आता दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्याला ओळखलं जातं, ते 1877 साली सुरू केलं. त्यामुळे हे तर ऑप्शन येणार नाही. मराठा सुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं त्याच्या अगोदर. ज्ञानोदय लक्षात ठेवलं तर तुम्ही येऊ शकतं 1842. दर्पण सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये, कारण 1840ला दर्पण बंद पडलं होतं. त्यामुळे ऑप्शन काय राहतो, तर त्याचं उत्तर ज्ञानोदय राहतं. हे लक्षात ठेवा. अचूक उत्तर आहे ज्ञानोदय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाऱ्याला होता. तर हे डेफिनेटलीच उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळकांना ते आवडतच नव्हतं इंग्रजांच्या बाबतीत. हा जो प्रश्न आहे, महात्मा गांधींपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्ष अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता? आता याचं जर उत्तर आहे, तुम्ही जर तात्याचा ठोकळा एक नीट आणि व्यवस्थित वाचला असेल, त्यापैकी वासुदेव बळवंत फडके आणि गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल थोडंसं नीट ॲनालिसिस करून जर नीट वाचलं असेल लाईन टू लाईन, तर तुम्हाला याचं उत्तर डेफिनेटली सांगता येईल. लक्षात घ्या, महात्मा गांधीजींच्या पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40-50 वर्ष अगोदर ए आणि बी उत्तर येते. त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी, आपण त्यांना सार्वजनिक काका या नावानं ओळखतो, आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. या दोघांनीच केलेला होता. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर त्यामध्ये येत नाही. आता या दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 2 सभा लक्षात ठेवू शकता. मानव धर्म सभा 1844ला सुरू केली होती सुरतला, आणि 1849ला परमहंस सभा सुरू केली होती. परमहंस सभा कुठं केली होती, तर मुंबईला केली होती. मानव धर्म सभा कुठं सुरू केली होती, तर सुरतला केली होती. ह्या 2 गोष्टी पहिले लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागते, मानव धर्म सभा जेव्हा सुरतला स्थापन केली तेव्हा त्यांचे सहकारी होते दुर्गाराम मच्छाराम, त्यानंतर दिनमणी शंकर दलपतराय. ह्या 2 गोष्टी आहेत. किंवा परमहंस सभा स्थापन केली तेव्हा भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर हे सुद्धा होते. तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, तर तेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ना, तर त्यांनी काही काळ एका संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून ते गेले होते. ते संस्थान आहे जावरा संस्थान. लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं तर तेव्हा त्यांनी जावरा संस्थानाचे जे नवाब होते त्यांचं शिक्षक म्हणून काही काळ काम केले. दुसरं म्हणजे सुरत या ठिकाणी का महत्त्वाचं आहे, तर सुरत या ठिकाणी एल्फिन्स्टन संस्था होती ना, त्या संस्थेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सुद्धा केलेली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे महत्त्वाचं आणखी कार्य म्हणजे त्यांनी भिल्लांचा केलेला बिमोड, त्यामुळे त्यांना इंग्रजांच्या जवळ गेलेले व्यक्ती. ते कसं सांगू शकतो आपण त्यांना, 1852 मध्ये अहमदनगरमध्ये ना डेप्युटी कलेक्टर म्हणून होते. अहमदनगरमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून होते दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि तेव्हा जो भिल्लांचा जो बंड होता त्याचा त्यांनी बिमोड केला होता. त्यामुळे त्यांना सरकारनं एक पदवी दिली होती. त्या पदवीचं नाव आहे राव बहादूर, ही पदवी दिली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी का देण्यात आली, तर 1852 मध्ये ते अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर होते, आणि त्यावेळी त्यांनी भिल्लांचा बंड आहे ना, तर त्याचा बिमोड केला होता, म्हणून त्यांना ते पदवी देण्यात आलेली होती. परंतु त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला नव्हता, हे लक्षात घ्या. आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी सुद्धा केलेला नाही. थोडं ॲडिशनल सांगतो तुम्हाला. वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली होती. तुम्हाला माहिती आहे का, शाळा सुरू केली होती. त्या शाळेचं नाव आहे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल. काय होतं, पुणा नेटिव्ह
इन्स्टिट्यूशनल स्कूल ही स्कूल सुरू केली होती वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. आणि कधी केली होती तर 1874 मध्ये केली होती, हे लक्षात घ्या. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूल ही 1874 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये ही शाळा सुरू केली होती. आणि या शाळेचंच पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्कूलचंच पुढं नाव झालं भावे स्कूल. आलं लक्षात. तर याच्यामुळे त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. हे जर नीट वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर डेफिनेटली मिळालेलं असतं. आता जोड्या लावायला सांगितलेले आहेत. पुढे काही महत्त्वाचे कॉलेजेस दिलेत ब्रिटिश किंवा इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यांच्या आपल्याला काय करायचं आहेत, अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. आता याचं जर बघितलं तुम्ही तर राजकुमार कॉलेज कुठं होतं तर राजकोटला होतं. मेयो कॉलेज जे आहे, मेयो कॉलेज म्हटलं की अजमेरला होतं. डेली कॉलेज इंदोरला होतं. आणि एडचिसन कॉलेज कुठं होतं तर लाहोरला होतं, हे लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, राजकुमार कॉलेज राजकोट, मेयो कॉलेज अजमेर, डेली कॉलेज इंदोर आणि एडचिसन कॉलेज लाहोर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते. आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन आणि हे दिलेलं आहे, तुम्हाला याच्यातलं अचूक उत्तर शोधायचं आहे. आता एक लक्षात घ्या, या प्रश्न हा डेफिनेटली सरळ आहेच्या तसा उचलला आहे मराठी विश्वकोश खंडमधून. मराठी विश्वकोश खंडमध्ये जो सत्यशोधक समाजाबद्दलची बरीचशी माहिती दिली आहे, त्याच्यामध्ये कार्यकर्ते दिले, त्यांचे सत्यशोधक समाजाच्या संदर्भातले वृत्तपत्र दिलेत, आहेचे तशी नाव आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न टॅकल करायचा झाला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नक्की लक्षात येतील. फक्त एक, आता कृष्णराव भालेकर तर असणार आहेत का, असणार आहेत. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा होते, विश्राम घोले हे सुद्धा होते. आता मामा परमानंद होते का हरी चिपळूणकर होते, याच्यावरून तुम्हाला तो प्रश्न टॅकल करायचा आहे. एक लक्षात घ्या, महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यामध्ये मामा परमानंद येत नाहीत, त्यामुळं 1 नंबरचा ऑप्शन गेला. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन गेला. त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन गेला. राहिला कोणता, 2 नंबरचा ऑप्शन. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यामध्ये कृष्णराव भालेकर येतात. का तर कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं दिनबंधू हे वृत्तपत्र, हे दिनबंधू वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, त्यामुळे हे तर डेफिनेटली येणार. नारायण मेधाजी लोखंडे किंवा मेघाजी लोखंडे म्हटलं जातं, हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात, कारण त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे. डॉक्टर विश्राम घोले हे सुद्धा त्यामध्ये येतात. आणि फक्त प्रश्न राहतो मामा परमानंद की हरी चिपळूणकर, तर त्याचं अचूक उत्तर आहे हरी चिपळूणकर. म्हणजे सत्यशोधक समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात येणार आहे, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम घोले आणि हरी चिपळूणकर. आपला पुढचा प्रश्न आहे की पुढील ओळीत कोणाचं वर्णन केले हे तुम्हाला शोधायचं आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एकूण 6 वाक्य दिली, त्यातून तुम्हाला ओळखायचं आहे. त्यांचा जन्म राधानगर गावात झाला. त्यांना फारसी व अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला. सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांना संस्कृत व हिंदू पवित्र वाङ्मयाचा अभ्यास केला. त्यांनी तुहफत उल मुआहुद्दीन हे पुस्तक फारसीत लिहिले. आता ह्याच्यामधून गदाधर चट्टोपाध्याय, ईश्वरचंद विद्यासागर, केशवचंद्र सेन आणि राजाराम मोहन राय. आता याचं जर तुम्ही मला उच्चारलं तर मी तुम्हाला उत्तर सांगू शकतो. याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय. का तर मला फक्त एवढंच माहीत आहे की राजाराम मोहन राय यांचा जन्म राधानगर या गावामध्ये झालेला होता. तर बरेच जण काय करतात, कोलकात्यातलं कोणतं ठिकाण हे नाही लक्षात ठेवत, परंतु मला मी ह्याच्या अगोदर ह्या लेसनमध्येच तुम्हाला अगोदर सांगितले की राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालाय ना, ते ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राधानगर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यामुळे हे त्यांचं प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. फारसी अरबी भाषांचा त्यांनी पटना येथे अभ्यास केला होता, हे ॲडिशनल माहिती लक्षात घ्या. सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झालेला होता. त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते, कारण ब्राह्मण समाजाची स्थापनाच करताना त्याच्यामध्ये ते पॉईंट येतात, त्यामुळं मूर्तिपूजेविरुद्ध त्यांनी पुस्तक लिहिले होते. वडिलांनी त्यांना घराबाहेर सुद्धा त्या काळी काढलेले. तिबेटला गेले आणि तिथून आल्यावर त्यांनी संस्कृत आणि हिंदू पवित्र वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्याबद्दलचं तुहफत उल मुआहुद्दीन हे पुस्तक त्यांनी फारसीत केलं, हे ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा. काय करा, ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.